सुनबाई नाश्ता का ग घेऊन ये ना, लय भूक लागली मला. हा आणते सासूबाई. मम्मी 9 वाजून गेले तरी पण अजून वहिनी नाश्ता बनवलेला नाही का? मी तर बघ माझ्या सासरे 8 वाजताच नाश्ता तयार करून ठेवते आणि सगळ्यांना नेऊन पण देते रूम मध्ये. वय ग सुनबाई, आज दुपारच्या जेवणात गरम गरम भजी कर बर का. पिंकी बी आले ती बी खाईल. बरं करते. मम्मी वहिनीला तुला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते का? मी बघ माझ्या सासरी कुणी सांगायच्या आधीच पंचपक्वानांचं जेवण तयार करून ठेवते. सुनबाई 6 वाजले, गोटभर चहा ठेव ग. मम्मी वहिनीला परत तुला सांगायला लागते का चहा पाणी करायचं? मी बघ माझ्या सासरी कुणी सांगायच्या आधी 4 ला चहा नेऊन देते. शाबास. सुनबाई जरा तिथली जिडूबामची बाटली आण ग, लयच गुडघा दुखतोय मा. मम्मी मी तुला आल्यापासून बघते तू प्रत्येक गोष्ट वहिनीला सांगायला लागते मगच वहिनी करते. मी बघ माझे सासरे कुणी सांगायच्या आधीच सासूबाईंच्या पायांना जिंडूबामने चुळून देते. बघ माझ्याकडून काहीतरी शिकाय सांग वहिनीला जरा. पिंके तो चांगलं आहे बाई, तुला सासू सासऱ्यांची सेवा करीती. ताई तुम्ही एवढे सर्व गुण संपन्न सुने म्हणल्या, मग तरी पण तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांपासून वेगळं का राहता घर घेऊन, ते बी भाड्याने? तसं पण सासूबाई ताईंकडून शिकण्यासारखं खूप आहे. मग मी पण शिकू का बाजूला कसं राहायचं ते? नाही नाही सुनबाई, तू काय पिंकी कोण शिकायची गरज नाही. तू जशी आहे ना तशीच चांगली आहे. हिचं काय ऐकती? मारो हमको मारो.